शिर्डीच्या वाढत्या पर्यटन आणि व्यावसायिक क्षेत्राला आणखी एक नवी भर मिळाली आहे. शहरातील डीमार्ट समोर हॉटेल उद्योजक दिलीप वाघचौरे यांनी सुरू केलेल्या केबीज जायका या नव्या रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या शुभहस्ते आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मान्यवरांची उपस्थिती, वाघचौरे परिवाराचा उत्साह आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष रंगत आली. शिर्डी हे देश-विदेशातील भाविक आणि पर्यटकांचे श्रद्धास्थान असून शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती व्यावसायिक उलाढाल लक्षात घेता दर्जेदार खाद्यसेवेला मोठी संधी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांसह शिर्डीत येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ, उत्तम सेवा आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केबीज जायकाची सुरुवात करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, व्यावसायिक, नागरिक तसेच वाघचौरे परिवाराचे मित्र, हितचिंतक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी वाघचौरे परिवाराच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा आपुलकीने सत्कार करण्यात आला. तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांचाही सन्मान करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत करताना वाघचौरे परिवाराने नव्या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वाघचौरे परिवाराचे अभिनंदन करत केबीज जायकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वाघचौरे जरा पैसेवाले लोक आहेत, कार्यक्रम दानकून हाणतील म्हणून म्हटलं येतो मी, आणि पहा किती गर्दी झाली. तर ते निवेदिका म्हणजे काय भाषण चाललंय हे आमच्याकडे हाच फॉर्म्युला, हा पॅटर्न, हा सुजय विखे पॅटर्न आहे. हा पॅटर्न इथंच का हातवारी असाच चालतो. तर तुम्ही फार मनावर घेऊन जाऊ नका. हे भाषण इथंच शिर्डीची हद्द ओलांडल्यानंतर विसरून जा. हे फार पसनी पडणार नाही. आमचे लोक आता हे अपचन होत आता पसनी पडायला लागले आणि आता आम्ही विकासाकडे वाटचाल करत आहोत. आपण सर्वजण आलात. प्रार्थना मॅडमनी देखील त्यांचा अनमोल वेळ दिला. आपलं शिर्डीमध्ये स्वागत आहे आणि आपण देखील आपल्या माध्यमातून आमच्या शिर्डीचा प्रचार प्रसार, साईबाबांच्या आशीर्वादाचा, साईबाबांच्या चमत्काराचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून निश्चित कराल आणि आमची ही शिर्डी समृद्ध आणि सुरक्षित हे साईबाबांच्या आशीर्वादामध्ये आम्ही असंच कायम ठेवू. परत एकदा आज या नवीन उपक्रमाच्या निमित्ताने दिलीप भाऊ असतील, निलेश भाऊ असतील, या दोघांनाही आणि त्यांचं पुढचं भविष्य, अभिषेक असेल, चंद्रशेखर, रुद्रप्रताप, हे सर्व मुलं हे या उद्योगामध्ये अशाच पद्धतीने निरंतर प्रगती करत राहावं. मी माझ्या वतीने, आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या वाघचौरे परिवाराला लाख लाख शुभेच्छा देतो. आपलं असंच कार्य चालू ठेवावं. निश्चित भविष्यामध्ये आपण अशीच चांगली प्रगती साईबाबांच्या आशीर्वादाने करत राहाल. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. ओम साईराम दादा. या कार्यक्रम प्रसंगी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली की मी आज येथे पाहुणी म्हणून नाही आलेली. आज एक कुटुंब आहे. दिलीप भाऊ हे माझे मोठे भाऊ आहेत. त्यांचा स्वभावामुळे मी इथे यायला लागले. त्याच कारण आहे. येथील जेवण आणि स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट आहे. मी दिलीप भाऊ यांना 15 वर्षापासून ओळखते. या ठिकाणी मी नेहमी माझ्या वाढदिवसानिमित्त येतच असते आणि येथील खाद्यपदार्थ मला खूप आवडतात. अतिशय उत्तम आणि चविष्ट पदार्थ असल्याने तुम्हाला मी आवाहन करते की तुम्ही देखील येथील चव नक्की चाखाच, असं अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली. मी इथे ॲक्च्युली पाहुणी म्हणून नाही आहे. आज हा माझाच परिवार आहे. म्हणजे दिलीप भाऊंबद्दल काय सांगू, तर जसं दिलीप भाऊंनी सांगितलं, सुरुवात जरी माझी झाली असेल माझ्या एका सिनेमाच्या निमित्तानं मी त्यांना भेटले, पण ते ॲक्च्युली माझे मोठे भाऊ आहेत. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे, माझे 10 महिन्याआधी माझे जेव्हा बाबा वारले आणि त्यांना एक फोन गेला, ते शिर्डीहून तत्काळ पहिले तिथे आले होते आणि मला असं वाटलं होतं माझे मोठे भाऊ इथे माझ्याबरोबर, कारण आम्ही 2 बहिणी आहोत.
त्यामुळे आम्ही परिवार आहोत आणि दिलीप भाऊंनी नेहमीच आम्हाला परिवारासारखं ठेवलं आहे. सो आज मी इथे एक पाहुणी म्हणून नाही तर हे माझं कुटुंब आहे आणि मला नेहमी त्यांनी त्यांचा ज्या पद्धतीने प्रगती होती ती बघून नेहमीच आनंद होतो आणि नेहमीच मी तुमच्या बरोबर असणार दिलीप भाऊ. काही कुठच्याही इनफॅक्ट मला आनंदाने सांगावंसं वाटतंय की फक्त असं नाही आहे की मी दिलीप भाऊंच्या स्वभावामुळे इथे यायला लागले, तर त्याचं सगळ्यात मोठं रिझन आहे इथला स्वयंपाक, इथलं जेवण. इतकं उत्कृष्ट उत्तम जेवण मला पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी इथे आले त्या दिवशी मला एकदम घरगुती जेवण मिळालं आणि त्या दिवसापासून मी इथल्या रेस्टॉरंटची जायकाची फॅन झाले. आणि नंतर दिलीप भाऊंचा स्वभाव तर होताच की असं झालं आता 15 वर्षांपासून मी त्यांना ओळखते आहे. सो जायकासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दरवर्षी मी इथे येते आणि तो आस्वाद घेतेच, पण आता तुम्ही सगळे पण घ्या अशी माझी विनंती आहे. केबीज जायकाच्या माध्यमातून आधुनिक वातावरण, ग्राहकाभिमुख सेवा आणि खाद्यपदार्थांचा उत्तम दर्जा यांचा संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांसोबतच शिर्डीत येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांनाही या नव्या रेस्टॉरंटचा लाभ घेता येणार आहे. नव्या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा वाघचौरे परिवाराचा प्रयत्न असून ग्राहकांचा विश्वास आणि समाधान हेच व्यवसायाच्या यशाचे प्रमुख गमक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केबीज जायकामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला चांगला अनुभव मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे वाघचौरे परिवाराकडून स्पष्ट करण्यात आले.